गणेशाय नमः. एकदा तरी ऐक मी काय म्हणते. गणेशाय नमः हा शब्द बोललास तर तुझा खूप महत्व आणि जे चांगले ते माझ्या आयुष्यात वाढू दे. बाप्पा तुझा शब्द नाही, तुझा एक आशीर्वादच आहे माझ्या पाठीमागे. गणपती बाप्पाला आशीर्वाद देतो, पण तो अडथळे वाढवायला नाही, आपल्याला आशीर्वाद देतो आपले अडथळे दूर करण्यासाठी. म्हणूनच गणपती बाप्पा मोरया. विघ्नहर्ता का बोलता गणपती बाप्पाला? कारण तो सगळ्यांचे विघ्न हरवतो आणि सगळ्यांवर कृपा करतो. डोळे बंद कर. बाप्पा ऐकतोय. बाप्पा ऐकतच नाही फक्त, तो तुला आशीर्वाद पण देतोय. तुझ्या मागे उभा आहे. तुझी सगळी मनोरथ पूर्ण करतो. तुझीवर कृपा करतो. म्हणून बाप्पा तुझ्या मागे आहे. म्हणून गणपती बाप्पा मोरया. तुला आशीर्वाद तोच देतो, जेणेकरून तुझी सफलता तुझ्यापर्यंत होणार, तुला महत्त्व कळणार. म्हणून बाप्पा हा आशीर्वाद देत असतो तुमच्या. हे गणराया, आज विचार भरपूर आहे. शब्द कमी पडतील, पण विचार भरपूर आहे मनात. तूच माझा करता करविता आहे आणि तुझ्यावरच विश्वास आहे, जेणेकरून तू सगळी मनोरथ पूर्ण करतील. माझे मार्ग सरळ ठेव, माझे विचार स्वच्छ ठेव. मन मोकळं, मनातलं विचार आणि आचरण चांगलं असू दे. हीच तर तुझ्याकडे माझी कृपा आहे. त्यावेळेस गणपती बाप्पा बोलतात, थांब, मी तुला विसरलो नाही. मी तुझ्याजवळ आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या पाठी उभा आहे. तुझी इच्छा, मनोरथ, मनोकामना सगळी पूर्ण करणार. फक्त विश्वास एक अशी विश्वासाची गोष्ट आहे की जी कधीच डगमगली नाही पाहिजे. ज्याच्यावर विश्वास ठेवला तो विश्वास पूर्ण करणार. ही गणपती बाप्पाची आपल्यावर कृपा आहे. तुझं नाव मी विसरलो नाही. आज एक काम कर, कमेंट कर की तुझं नाव मी कधीच विसरलो नाही. गणपती बाप्पा मोरया. आणि सबस्क्रायबर करा, जेणेकरून कमेंटमध्ये बोला जे गणपती बाप्पा मोरया.